श्री गुरुचरित्र अध्याय 16. श्री गणेशांना श्री सरस्वतींना श्री माता पिता या नमः. बिलविशीच्या नामांकित सिद्धस्य पुसत सांगा स्वामी वृत्तांत गुरुचरित्र विस्तारोने शिष्य समस्त गेले यात्रेची. राहिले कोण गुरुपाशी पुढे कथा वर्तली कैसी विस्तारा वेदा तारा. गुरुचरित्र कामधेनो सांगेन तुझा विस्तारून. श्री गुरु राहिले गौसे होऊन वैदेश्वर सन्निधेशी. समस्त शिष्य तीर्थेशी स्वामी निरूप गेले परेशी. होतो आपण गुरुपाशी सेवा करीत अनुक्रमे संवत्सर एक तयास्थानी. होते गोपे श्री गुरु मुनी आंबा आरोग्य भावनी स्थान बर्वे मनोहर. आस्था तेथे वर्तमानी आला ब्राह्मण एका मुनी. श्री गुरु ते देखुनी नमन करी भक्ती भावे. माता ठेवणी चरणांवरी स्तोत्र करी नाना परी. स्वामी माते तारी तारी अज्ञान सागरी बुडालो. गुरुची सेवा बहुत दिवस केली नाही सायस. याची कारणे मानस स्थिर नव्हे स्वामी ऐसे पुसता श्री गुरुमूर्ती. मुनी डोळा सुरू येती दुःखे दाटला अमिती. ऐके स्वामी गुरु राया ऐकोनी मुनीचे वचना. श्री गुरु पुसती हसून झालासी तू केवी मुनी. गुरुविने सांग मज ऐसे म्हणता श्री गुरुमूर्ती. मुनीच्या डोळा अश्रुपाती दुःख दाटुले अपरिमिती. ऐक स्वामी गुरु राया गुरु होता पणासी एक. अति निष्ठुर त्याचे वाक्य माते गांजिले अनेक. अकृत्य सेवा सांगे मज न सांगे वेदशास्त्र आपण. तर्क भाष्य दिव्याकरण मने तुझे अंतकरण. स्थिर नव्हे अद्यापी येणे परिभूत दिवशी. होतो तया गुरुपाशी बोले माते निष्ठुरेची. कोपणे आलो तयावरी ऐकोनी तयाचे वचना. श्री गुरुमूर्ती हास्यवदना म्हणते ऐक ब्राह्मणा. आत्मघात की तुझी होती न विचारिसे आपुले गुण. तू ते कैचे होय ज्ञान. गुरुद्रोही तुझी जाण अल्पबुद्धी परेसा. आपुले गुरुचे गुणदोष सदा उच्चार करीसी हर्षे. ज्ञान कैचे कैचे होय मानता. स्थिर होय केवी आता. जवळ असता निदानू का हिंडावे रानो रानो. गुरु असता कामधेनू वंचुने आला मन जवळी. संतुष्ट विता श्री गुरुची अष्टसिद्धी आपुले वंशी. क्षण लागता परेसी वेदशास्त्र त्याची साध्य. ऐकोनी श्री गुरुचे वचन माता श्री गुरु चरणी ठेवून. विनवितसे कर जरुण करुणा वचने करून. अज्ञान माया वेष्टून नेने गुरु कैसा कवन. सांगा स्वामी प्रकाशोन ज्ञान होय आपणासी. करुणा वचन ऐकोनी श्री गुरुनाथ संतोषणी. सांगता ते विस्तारुनी गुरु सेवा विधान. श्री गुरु म्हणते ऐका मुनी. गुरु म्हणजे जनक जननी. उपदेश करता आहे कोणी तोची जाण परम गुरु. गुरुवीरीची हरिहर जाण स्वरूप तोची नारायण. मन करुणी निर्वाण सेवा करावी भक्तीने. यदर्थी कथा एक सांगू आम्ही तत्पर ऐक. आधी परवे असे अनेक गुरु सेवा भक्ती भावे. द्वारावरती तीर्थे परेसी विप्र एक दौम्य ऋषी. तिघे शिष्य होत त्याची वेदाभ्यास करावया. एक अरुणी पांचाळ दुसरा वैद केवळ. तिसरा उपमन्यू बाळ सेवा करते विदे लागी. पूर्वी गुरुची रीती शिष्या करवी सेवा घेते अंतकरण त्याचे पाती. कैसे निर्वाण शिष्यांचे पाहुणी अंतकरण. असे भक्ती निर्वाण कृपा करते तत्क्षणा. मन कामना पुरविते ऐसा दौम्य मुनी बला. तया अरुणी पांचाळा एके दिवशी निरोप दिला ऐक द्विजा एक चिते. शिष्याची मने दौम्य मुनी आजी तू दावून राणे. वृत्तीसी न्यावे तडाग पाणी. जववरी होय तृप्ती भूमी. असे वृत्ती तळे खाली तेथे पेरेली असे साळी. तेथे नेऊन उदक घाली. शीघ्र मने शिष्याची ऐसा गुरु निरोप होता. गेला शिष्य धावता तटाकाते असे पाहता. कालवा थोर वाहत असे जेथे उदक असे वाहत. अति दरारा गरजत वृत्तीभूमी असे उन्नत. उदक केवी चढू पाहे म्हणे आता काय करू. कोपतीला माते श्री गुरु. उदक जात असे दरारू केवी बांधू म्हणत असे. आणून या शिळा दगड बांधिता झाला उदक आड. पाणी जात असे दडाड जाती पाषाण वाहून. या प्रयत्न करी नाना परी. काही केले अन्न चढे वारी. मने देवा श्री गुरु हरी काय करू म्हणत असे. मग मनी विचार करी गुरुची शेती न चढे वारी. प्राण तेथून निर्धारी गुरुचे वृत्ती निमित्त. निश्चय करून मानसी मनी द्यात श्री गुरुची. मने आता उपाय यासी योजनी प्रयत्न करावा. उदकाचे प्रवाहात घालिता पाषाण जाती वाहत. आपण आड पडो म्हणत निर्धारिले तया वेळी. दरडी हाती दरी दृढे पाय टेकी दुसरीकडे. झाला पण उदक आड मनी श्री गुरु द्या तसे ऐक.
आईचा शिष्य शिरोमणी निर्वाण मन करिता शनी वृत्तीकडे गेले पाणी प्रवाहाचे अर्धे देखा आईचा शिष्य तयस्थानी बुडाला से प्रवाह पाणी गुरुची वृत्ती झाली धनी उदक पूर्ण परेचा त्याचा गुरु दौम्य मुनी विचार करी आपुले मनी दिवस गेला अस्तमानी अद्याप शिष्य नाही म्हणे आईचे आपण विचारित गेला फुले वृत्तीत झाले असे उदक बहुत नदेचे शिष्य तया स्थानी म्हणे शिष्या काय झाले किंवा बक्षिले व्याघ्र व्याळे उदकानिमित्त कष्ट केले खोटे असे म्हणत असे आईचे मनी विचारित उंच सरे पाचारित अरे शिष्या सकया म्हणत प्रेम भावे बोलावे येणे परी करुणा वचनी पाचारित से दौम्य मुनी शब्द पडे शिक्षकाने ते तुनी मागा निघाला येऊन या श्री गुरुसी नमन नमन केले भावेसी दौम्य मुनी महर्षी आलिंगोने आश्वासिले वर दिदला ते वेळी ऐक शिष्या स्तव मौळी तू ते विद्या आली सकाळी वेदशास्त्र व्याकरण ऐसे म्हणता तक्षणी झाला विद्यावंत ज्ञानी लागत असे गुरुचरणी भक्तिभावे करून या कृपा निधी दौम्य मुनी आपल्या आश्रमा नेऊनी निरोप दिला संतोषणी विवाहादी आता करी म्हणे निरोप घेऊन शिष्यराना गेला फुले स्थाना आणि शिष्य दोघे जाना होते तया गुरु जवळे दुसरा शिष्य बैठ जाना गुरुची करे शुश्रूषणा त्याचे पावय अंतकरणा धौम्य गुरु म्हणत असे धौम्य म्हणे शिष्याची सांगेने का तुझसी तू वाचावनी अर्निशी वृत्ती आमुची रक्षिजे रक्षुनी या वृत्तीसी या नवे धान्य घराची ऐसे म्हणता महर्षी गेला तया वृत्तीकडे वृत्ती पिके जवळवरी अहोरात्र कष्ट करी राशी होता अवतरी आला आपले गुरुपाशी सांगत झाला श्री गुरुची मने व्रीही भरले राशी आता नवे घराची काय निरोप म्हणत असे मग म्हणे दौम्य मुनी बारे शिषय शिरोमणी कष्ट केले बहुतराने आता धान्य आणावे म्हणून देती एक गाडा तया जुंपुने करेडा गुरु म्हणे जावे पुढा शीघ्र यावे म्हणत असे एकीकडे जुंपी रेडा आपण ओढी दुसरीकडा येणे परी घेऊन गाडा आला तया वृत्ती जवळी दोन्ही खंडी साळीची बरी शिष्या गाड्याची एकीकडे रेडियाची जुंपून ओढी आपण रेखा रेडा चाले शिकरेची आपण नव्हे तया सरची मग आपले कांताची बांधित झाला जुदे खा सत्राने तया सरची चालत आला मार्गाची ऋतला रेडा चिखलेची आपले गळा ओढत असे चिखली ऋतला रेडा म्हणून चिंता करी बहुमनी आपण ओढी सत्राने गळा फाचा परे जायचा सोडून या रेडियाची काढेल शिष्य गाड्याची ओढीत आपले गळापाची पडून प्राणाचे झुपाये युतुके होता निर्वाणी सन्मुख पातला दौम्य मुनी त्या शिष्या ते पाहुणे नाही कृपा अधिका उपजली सोडून या शिष्या ते आलिंगोनी करुणा भरिते वर दिदला अभिमते संपन्न होती वेदशास्त्री वर देता तक्षणेची सर्व विद्या आली त्याची निरोप घेऊन या घराची गेला शिष्य परेसा तिसरा शिष्य उपमन्यू सेवेविषयी महानिपुणा गुरुची सेवा शुश्रूषणा बहुकरी परेसा त्यासी भूताहार म्हणून विद्या नोय स्थिर त्यासी विचार करीत तो गुरु याचे करावा उपाय त्यासी म्हणे दौम्य मुनी तुझा सांगतो म्हणून नित्य गुरु नेऊन राणी रक्षण करी तृणचारे ऐसे म्हणता गुरु मुनी नमन करी त्याचे चरणी गुरु नेऊन या राणी चारविता बहुवस शुदा लागताची आपणाची शुद्र आणि घराची कोपे गुरु तयाची म्हणे शीघ्र येतो शिकारे सूर्य जाय अस्तमानी तववरी राखी गुरे राणी येणे परी प्रतिदिनी वर्तावे तो म्हणत असे अंगी काढून शिष्यराना गुरे घेऊन गेला राणा शुधाक्रांत होऊन जाना चिंतित असे श्री गुरुची तरती गुरे नदी तिरे आपण तेथे स्नान करी तया जवळी घरी चारी अति विप्राश्रम तेथे जाऊन या तया स्थाना भिक्षा मागे परिपूर्ण भोजन करी सावधाना गोधन रक्षी येणे परी प्रति दिवशी रक्षुने आणि गुरे निशी वर्ततायचे येरे दिवशी पुन्हा झाला सौम्य मुनी गुरु म्हणे शिष्याची तू नित्य उपवासी तुझा देह पृथ्वीशी कवने परे होत असे ऐकून श्री गुरुचे वचन सांगे शिष्य उपमन्यू भिक्षा करीतो प्रतिदिना विप्रा घरी तेथे देखा भोजन करून प्रति दिवशी गुरे घेऊन येतो निशी श्री गुरु म्हणते तयाची आम्हा सांडून केवी बक्षी भिक्षा मागून घराची आणून द्यावी प्रति दिवशी मागुती जावे गुरांपाशी घेऊन यावे निशी काळे गुरु निरोपे रे दिवशी गुरे नेऊन रानाची
मागे भिक्षा नित्य जैसी नेऊन दिली घरात, घरी त्यांची भोजन कधी नव्हे परिपूर्ण. पुनर्पिताई तयस्थाना भिक्षा करून जेवीत असे, नित्य भिक्षा दोन्ही वेळी, पहिली भिक्षा देऊनी सदनी, दुसरी आपण बक्षुनी, काळायचा कंठीत असे, येणे परी कवचित काळ, वर्तत झाला मास्तूळ. एके दिवशी गुरु कृपाळ पुसत ते शिष्य, ते शिष्य सांगे वृत्तांत, जेणे आपुले सुधाशमत, नित्य भिक्षा मागत वेळ दोन्ही म्हणत असे, एक वेळ घराची आणून देतो प्रति दिवशी, भिक्षा दुसरे खेपेची, करीतो भोजन आपण, ऐसे म्हणता दौम्य मुनी, तया शिष्यावरी कोपणी, म्हणे भिक्षा वेळ दोन्ही आणून दे घरी पा, गुरु निरोप जेणे परी, दोन्ही भिक्षा आणून घरी, देता झाला प्रीती करी, मनी क्लेश न करीत, गुरे सहित रानात, ते शिष्य क्षुराक्रांत, गोवत्स होते स्तनी पिता, देखत झाला तयासी, स्तनी पिता वासुरासी, उचिष्ट गळे संधीसी, वाया जाते भूमीसी, म्हणून आपण जवळ गेला, आपण असे क्षुराक्रांत, म्हणून गेला धावत, पसरून या दोन्ही हात धरी उचिष्ट शिर देखा, ऐसे शिरपान करी, घेऊन आपुले उदर बरी, दोन्ही वेळी भिक्षा घरी, देतसे भाव भक्तीने, अधिक पुष्ट झाला त्याने, म्हणे गुरु अवलोकन पाहाव त्या, याचे शरीर लक्षण काहीच स्थूळ होत असे, मागुती पुसे तयसी, कवने परिपुष्ट होती, सांगे आपुले वृत्तांताची, उचिष्ट शिर पान करीतो, ऐकोनी म्हणे शिष्याची, मतीहीन होय उचिष्टेची, दोषाचे बहुवसी, बक्षु नये आधीचेनी, बक्षू नको म्हणे गुरु, नित्य नाही तया आहारो, दुसरे दिवशी म्हणे येरू, काय करू म्हणतसे, येणे परी गुरे सहित, जात होता रानात, गळत होते शिरवता, एका रुईचे दाडासी, म्हणे बरवे असे शिर, उचिष्ट नवे निर्धार, पाप करू धरणेवर, म्हणून तेथे पैशाला पाणी सोडून कुचरी, तयामध्ये शिरवरी, घेत होता धरणेवरी, तव जरिले संत, तेने गेले नेत्र दोन्ही, हिंडत असे रानोवनी, गुरे न दिसती नैनी, म्हणून चिंता करीत असे, काष्ट नाही अक्षीना, करीत असे चिंता गोदना, गुरे पाहून पडीला एका आडात, पडून या आडात, चिंता करीत अत्यंत, आता गुरे गेली सत्य, बोल गुरुचा आला मज, पडीला शिष्य तया स्थानी, दिवस गेला अस्तमानी, चिंता करी दौम्य मुनी, अजून शिष्य नाही चिका, म्हणून गेला रानासी, देखीते ते गोदनासी, शिष्य नाही म्हणून क्लेशी, दीर्घ सोरे पाचारी, पाचारिता दौम्य मुनी, दोन्ही पडला शिक्षकाने, प्रत्युत्तर देता शनी, जवळ गेला कृपाळू, ऐकून या वृत्तांत, उपज कृपा अत्यंत, अश्विनी देवा स्तवी म्हणत, निरोप दिला ते वेळी, निरोप देता तया शनी, अश्विनी देवता ध्यान मुनी, दृष्टी आली दोन्ही नैनी, आला श्री गुरु सन्मुखेशी, येऊनी श्री गुरुची, नमन केले भक्तीची, स्तुती केली बहुवसी, शिष्य तमे ते वेळी, संतोषिनी दौम्य मुनी, तयाशीच्या आलिंगोनी, म्हणे शिष्या शिरोमणी, तुष्ट तुझ्या भक्तीची, प्रसन्न होऊन शिष्याची, हस्तस्पर्शी मस्तकेशी, वेदशास्त्राची तत्क्षणेची, आली तया शिष्य ते, गुरु म्हणे शिष्याची, जावे आपले घराचे, विवाहादी करून सुखेची, नांद तैसे म्हणत असे, होईल तुझी बहुत कीर्ती, शिष्य होतील तुझा अत्यंती, उत्तम नाम विखेती, शिष्य बहु परेसा, तुझी तुम दक्षिणेच, आणि कुंडले परेस, युकुने शिष्याची कीर्ती होईल, जनमेजय राजसी, तोची करेल उपदेशी, मारविल समस्त सर्पाची, याग करून या परेसा, तुझी उत्तंक जाऊन पुढे केला सर्पयज्ञ, जनमेजय ते प्रेरून सर्प मारविला, ख्याती झाली त्रिभुवनात, तक्षक आणला इंद्र सहित, गुरु कृपेचे सामर्थ्य, ऐसे असे परेसा, ऐसे तू जाणूनी, मानसी वृत्ता हिंडसी अधिवेशी, जावे आपुले गुरुपाशी, तुझी तुझ गुरु तारेल सत्य, त्याचे मन संतुष्ट विता, तुझा मंत्र साध्य तत्वता, मन करून सुनिश्चिता, त्वरित मन तसे, ऐसा गुरु निरोप देता, विप्र झाला अतिन्याता, चरणांवरी ठेवून माता, विनवित सेता यावेळी, गुरुद्रोही आपण सत्य, अपराध घडले मज भोवता, गुरुचे दुखविले चित्त, आला केवी संतुष्ट व्हावे, अंतकरण भिन्न होता, प्रयासाचे ऐके करिता,
ऐसे माझा मन पतिता काय उपयोग जाऊ नये. ऐसे शरीरा माझे द्रोही काय उपयोग वाचून पायी. जीवित्वाची वासना नाही प्राणची जिना गुरुची. ऐसे परिश्री गुरुची विनवित ब्राह्मण अर्ची. नमुनी निघे वैराग्याची निश्चय केला प्राण तेजू अनुतप्त झाला तो ब्राह्मण. निर्मळ झाले अंतकरण अग्नी लागता तैसी पुन्हा भस्म होय तत्क्षणी निर्वाण रूपे तोच विज्वरा. निघाला तेजू कलेवर ओळखून जगद्गुरु पाचारी तिच्या वेळी बोलावून ब्राह्मणाशी निर्बुद्धीला गुरुपाशी जाऊन या गुरुपाची नमन करे भाऊची संत सोने बरोबरचे तोच्या पन्नास सत्य मानी. आईचे परी श्री गुरुमूर्ती त्या ब्राह्मणा संभाषिते. निरोप घेऊन या ते गेला आपल्या गुरुपाशी. निरोप देऊन ब्राह्मणाची श्री गुरु निघाले परेसी. बिल्लवडे ग्रामसी आले भुवनेश्वरी सन्निध कृष्ण पक्षी तटाकेसी औदुंबर वृक्ष परेसी. श्री गुरु राहिले गुप्तेसी एकचिते परेसा. इति श्री गुरुचरित्र चरित्रामृते परमकथा कल्पतरे श्री नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्धनाम धारक समाधे गुरु शुश्रूषा महात्म्य वर्णन नाम षोडश अध्याय. श्री गुरु दत्तात्रय उपमस्त श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.